नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नसून जरांगेच्या झुंडशाहीला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या जरांगे पाटलांवर टीकास्त्र. छगन भुजबळ यांचं वय झालं असून त्यांना राज्यात दंगली घडवायच्या, त्यामुळे ते काहीही बरळतात. मनोज जरांगे पाटील यांच्या छगन भुजबळांवर टीकास्त्र. 17 डिसेंबरला मराठा समाजाची आंतरवाली सराटी येथे महत्त्वाची बैठकीत मराठा आरक्षणाविषयीची पुढची रणनीती ठरण्याची शक्यता. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप. हिवाळी अधिवेशनात तात्काळ जुन्या पेन्शनची मागणी मान्य करावी, आंदोलनकर्त्यांची मागणी. जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राज्यभर सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. कोणत्याही परिस्थितीत अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत जुन्या पेन्शनवर तोडगा काढण्यास संपावर अजित पवारांची प्रतिक्रिया. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. विधानभवनात संध्याकाळी 7 वाजता करण्यात आले बैठकीचं आयोजन. राज्यात 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. लेखी उत्तरांमध्ये सरकारकडून कबुली. स्पर्धा परीक्षा पेपर फुटी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा करणार. नवीन कायदा बनवण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग तज्ज्ञांची समिती नेमणार. महादेव ॲप प्रकरणी एनआयकडे तपास द्या, आमदार आशिष शेलार यांची मागणी. तपास ईडी मार्फत सुरू असून सरकारही अतिरिक्त तपास करते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार, त्यामुळे वेळ लागतोय. मंत्री शंभूराजे देसाई यांची माहिती. 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय सैनिकांनी दाखवलेली लवचिकता आणि दृढनिश्चयाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 53वा विजय दिवसाच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने पुण्यात ऐतिहासिक रेसकोर्स मैदानावर एक प्रेरणादायी अनोखी अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली आहे. 14 डिसेंबरच्या पहाटे 2 वाजता सुरू झालेली ही अल्ट्रा मॅरेथॉन 16 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता संपणार आहे. 24 निवडक स्पर्धकांनी 53 तासांच्या अल्ट्रा मॅरेथॉनला सुरुवात केली आहे, जी चिकाटी आणि दृढ निश्चयाचं प्रतीक आहे. 53 तासांची श्रद्धांजली धाव घेऊन 1971च्या विजयाचा 53वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या विजय रनला ब्रिगेडियर कुट्टी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. आणि यावर्षी पहिल्यांदा कारण का 71 वॉरला 53 वर्ष झाले म्हणून 53 आवर्स 53 आवर्सचं अल्ट्रा रन ऑर्गनाईज केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 7 लोक सोलो रन करतात आहेत 53 आवर्स ते रन करतात आहे सोलो, आणि 3 टीम ज्या रिले टीम आहे, प्रत्येक टीममध्ये 4 जण आहेत, ते मिळून पण 53 आवर्स करतात आहे. असं पहिल्यांदा होतं आहे टू सेलिब्रेट दी 53 इयर्स ऑफ 71 वॉर. आणि इथे या रेसकोर्सवरती 2.3 किलोमीटरचा ट्रॅक आहे. असे ते 53 आवर्स ते लोक रन करत राहतील. आणि ब्रिगेडियर कुट्टी साहेबांनी त्यांचा फ्लॅग ऑफ केला आहे आणि खूप एक्सायटिंग ॲटमॉस्फिअरमध्ये हा फ्लॅग ऑफ झालेला आहे. आणि 7 लोक आहेत जे 53 आवर्स कंटिन्युअस रन करणार आहेत. यामागची भावना काय? बेसिकली 71चा वॉर झालेला आत्ता आपल्याला 53 इयर्स झाले, आणि हा विजय दिवस हा एक सेलिब्रेशन असतो. तर रनर्स लोकांनी पण कॉन्ट्रीब्यूट करायचं, त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून आम्ही असा विचार केला. आणि 16 तारखेला 7 वाजता हा रन संपेल, तेव्हा इथे जवळजवळ 10-12 हजार रनर येतील, जे लोक 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, 12.5 किलोमीटर धावणार आहेत. तर आणि इट इज रन फॉर सोल्जर, रन विथ सोल्जर हा कॉन्सेप्ट आहे हा, की सोल्जरबरोबर तुम्ही रन करा आणि सोल्जरांसाठी रन करा. दॅट इज अ स्मॉल कॉन्ट्रीब्यूशन फ्रॉम ऑल सिविलियंस. रन करके बेसिकली एक इम्पॉर्टेंट इवेंट है सबके जीवन में, क्योंकि 1917 मेरा बर्थ डेट भी 1971 है, और ये 53 इयर्स ऑफ सेलिब्रेशन. तो मैं पूना में हूँ, सदर्न कमांड पूना में है, और ये विक्ट्री का रन अब यहाँ पे हो रहा है. तो दिस इज़ अ ग्रेट अपॉर्चुनिटी फॉर एनी रनर टू बी पार्ट ऑफ दिस. उसको पार्टिसिपेट करना चाहिए. पुण्याचे खासदार स्वर्गीय गिरीश बापट यांच्या निधनानं रिक्त झालेली पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकरात लवकर घ्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेत.
29 मार्च 2023 रोजी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं। एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं तर लोकप्रतिनिधी कलम 151 क अंतर्गत त्या ठिकाणी 6 महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणं बंधनकारक असतं। मात्र गिरीश बापट यांचं निधन होऊन 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असतानाही निवडणूक आयोगाकडून पुण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाली नव्हती। या विरोधात पुण्यातील मतदार आणि रहिवासी सुघोष जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। याबाबतचा निर्णय देत असताना मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश दिलेत। मागील 10 वर्षात निवडणूक आयोग असेल किंवा अन्य स्वायत्त संस्था, या स्वायत्त संस्थांचा भाजपानं हुकुमशाही पद्धतीनं वापर केला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपाचा हुकुमशाही चेहरा उघडकीस आला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे। लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो आज आदेश दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि या देशामधील निवडणूक आयोग असेल किंवा इतर ज्या स्वायत्त संस्था होत्या त्यांना भाजपने गेल्या 10 वर्षामध्ये हुकुमशाही पद्धतीने कसा वापर केला गेला त्याला आज हायकोर्टाने लावलेली ही फार मोठी चपराक आहे। पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांचे गेल्या जवळपास वर्षभरापासून प्रतिनिधी नसल्याने अनेक समस्या, अनेक प्रश्न सुटू शकले नाही। हे सुद्धा लोकशाहीच्या दृष्टीने एक फार मोठी घातक अशी परंपरा होती। आज माननीय कोर्टाने जो काही आदेश दिलाय त्या आदेशाने भाजपचं खरं हुकुमशाहीचं जे एक चेहरा आहे तो उघड झालेला आहे। दरम्यान निवडणूक कधी घ्यायची याबाबतचा सर्वस्वी अधिकार हा निवडणूक आयोगाचा असून आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुणे लोकसभेची जागा भाजपा लढेल आणि विक्रमी मतांनी जिंकून आणेल असा विश्वास भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला आहे। आज हायकोर्टाने निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढत असं म्हणलंय की पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याच्या लोकसभेची निवडणूक का घेतलेली नाही किंवा या संदर्भामध्ये त्यांनी काही आदेश दिलेत। मला असं वाटतं की लोकसभेची पोटनिवडणूक कधी घ्यायची हा अधिकार सर्वस्वी निवडणूक आयोगाचा आहे, परंतु पुण्यातले एक मतदार सुघोष जोशी यांनी या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि याच्यावरती आज हायकोर्टाने निर्णय दिला आहे। परंतु भारतीय जनता पार्टी शहराचा अध्यक्ष या नात्याने पुण्याची पक्ष संघटना ही आम्ही निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहोत। निवडणूक आयोगाने या संदर्भातला निर्णय द्यावा। भारतीय जनता पार्टी पुणे शहर पुण्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहे। आमची पक्ष संघटना यासाठी कायमच सक्रियपणे काम करते आणि देशामध्ये आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार काम करते। देशातल्या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळाले। त्यामुळं पुण्याच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही कार्यकर्ते, पक्ष संघटना ही या दृष्टीने आम्ही तयारीला लागू। निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर आम्ही त्या दृष्टीने कधीही काम करण्यासाठी सज्ज आहोत। उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला रात्रीच्या वेळी धारदार शस्त्रांसह घुसखोरी करून चोरी करणाऱ्या चोरट्यांना पिंपरी चिंचवडमधील चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या टोळीकडून दिघी, चिखली, चाकण, कोंढवा व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील 8 चोरीचे गुन्हे चिखली पोलिसांनी उघडकीस आणलेत। अब्दुल कलाम रहिमन शहा, योगेश तानाजी चांदणे, रविशंकर महावीर चौरसिया, रिजवान खान, शकील मंसूरी या आरोपींना पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून CCTV फुटेज व इतर तांत्रिक विश्लेषण करून या टोळीला अटक करण्यात आली आहे। या टोळीकडून तब्बल 24,45,140 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून माजी मंत्री राजेश टोपे यांना शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। अर्जुनराव साक्षीदार आहेत। अर्जुनरावला सुद्धा
अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो. तर ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे. तर काय बोलणार आम्ही. मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण. मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात. तर मी त्यांना म्हणलं हे असं असं आहे. ते म्हणलं राव आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते. मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय. तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं. ते म्हणले नाही मला ह्यावेळेस भैयासाहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही माहिती आहे. एकच सांगू का, मी ह्यांना खूप आणि सविस्तर तुम्ही बोललो. म्हणलं शब्द दिला, अर्जुनरावच्या शब्द- बंगल्यावर बोलला, शब्द चर्चा पाळूच ना केली. पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता. नाही ऐकत अरे आहे. हर अरे बाबा, टोप्या, असं कडू नसतं. तो टक्कल फोडतो त्या तुझ्या चोर कुत्रा. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आज राज्यभर सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. आज पुण्यातही सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. याबाबतचा आढावा घेतलाय टॉप न्यूज मराठीने. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्याचं जे आहे ते पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही कर्मचारी आहेत, आपण त्यांनाच विचारूयात. दादा, काय नेमकी काय भूमिका आहे तुमची? आमची भूमिका आहे, जे 9 महिन्या पहिले आम्हाला जे आश्वासन दिलं होतं का 3 महिन्यात अहवाल प्रसिद्ध करू आणि तुम्हाला पेन्शन देऊ, या गोष्टीचं आता 9 महिने झाले, त्यांनी कुठलाही पाऊल उचललं नाही. जी समिती नियुक्त केली होती, गठीत केली होती, ती समितीचा अहवाल पण आला आहे. आता आम्हाला अपेक्षा अशी होती का हिवाळी अधिवेशन आता झालं त्यात ते ठेवण्यात येईल आणि त्याचं डिस्कशन करण्यात येईल, पण त्याचं न काय करता आम्हाला फक्त आश्वासन दिलं का अजून थांबा. आता फडणवीस साहेब म्हणतात का अजून इलेक्शनही यायला वेळ आहे, इलेक्शन आल्यावर आम्ही बघू. म्हणजे काय इलेक्शनची वाट बघतायत का हे? म्हणजे केवळ एक खोके सरकार आहे, हे केवळ आमची फसवणूक केली यांनी. म्हणून आम्ही आज निर्णय घेतला आहे का जोपर्यंत आम्हाला पेन्शन देत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. किती दिवस चालणार आहे हा संप? चालू द्या, बेमुदत संप आहे आमचा. जोपर्यंत ते मागणी मान्य करत नाही, जुनी पेन्शन जी जुनी पेन्शन आहे आमची तीच आम्हाला नवीन लोकांना जे देण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी दिली तरच आम्ही माघार घेऊ, तोपर्यंत माघार घेणार नाही. कोणाशी तुमचा संपर्क वगैरे झाला आहे का? काटकर साहेबाशी झालं आहे, आमचे अध्यक्ष सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे. बरं. यापुढे अजितदादांनी सांगितलं की निवडणुका येण्याच्या आधी आम्ही जो आहे तो पेन्शनचा जो आहे तो निर्णय घेणार आहोत. पण निवडणूकचं म्हणजे आम्हाला परत फसवतील. निवडणूक घ्यायच्या अगोदर म्हणतील देऊ आणि परत आम्हाला फसवतील. यांच्यावर विश्वास नाही. खोके सरकार आहे हो. हे तीन इंजन आहे, 3 इंजन लावलेलं आहे सरकार आहे. यांना काय दया नाही आमच्या कर्मचारीचे. आणि दादा तर काही बोलते तो. काल ते PhD बद्दल बोलले का नाही? म्हणजे यांना काहीच वाटत नाही. यांच्या मुलांनी कधी काम केलं आहे का? वर्ग 4 कर्मचारी म्हणून त्यांचा मुलगा काम करू शकतो का इथं? त्यांना काय भावना आहे आमची आहे का? आमचे आज शिक्षित लोक आहेत, ते आज बेरोजगार होत आहेत. उद्या खाजगीकरण करतात, हे कंत्राटीकरण करतात आणि कंत्राट कोणाला देतात? त्यांच्याच लोकांना हे कंत्राट देतात. ती गोष्ट खूप गंभीर गोष्ट आहे. आम्ही कुठल्या याला भीक मागणार नाही. आम्ही शेवटच्या लढत देऊ. आम्ही मागणी आमची जो राजसे आहे आणि मागणी घेतल्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागं सम घेणार नाही. आता काय सांगाल तुम्ही? गेल्या 9 महिन्यापूर्वी अशाच पद्धतीचा संप आम्ही राज्यव्यापी केलेला होता. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की एक समिती नियुक्त केली जाईल. समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ. पण 3 महिने झाल्यानंतर समितीने अहवाल सादर केला आणि आज 8 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. तरी देखील CM साहेबांनी व 2 उपमुख्यमंत्र्यांनी कुठलाही निर्णय या जुन्या पेन्शनच्या संदर्भात घेतलेला नाही. यामुळे आम्हाला पुन्हा संपावर जाण्याची वेळ या शासनाने आणलेली आहे. आज आम्ही ससून रुग्णालय व BJ वैद्यकीय महाविद्यालयातून सर्व आरोग्य कर्मचारी नर्सेस या संपात उतरलेलो आहोत.
संपूर्ण रुग्णसेवा ससून हॉस्पिटलची विस्कळीत झालेली आहे आणि त्यामुळे या शासनाला जाग यावी आणि ज्या 18 मागण्या या सुकाणू समितीने सरकारपुढे मांडलेल्या आहेत त्या त्वरित या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर यावर शासन निर्णय अंमलबजावणी करण्यात यावी अशी या कर्मचाऱ्यांची सर्वांची मागणी आहे. ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की ससूनमधल्या कर्मचाऱ्यांनी संप घेतला त्यामुळे कुठंतरी रुग्णांचं आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम पडू शकतो. या दृष्टिकोनातून काही मध्यम मार्ग वगैरे काढण्याची तयारी आहे का? कुठल्याही पद्धतीचा मध्यम मार्ग या शासनाने काढलेला नाही आहे. फक्त आश्वासन देण्याचं काम आणि विश्वासघात त्यांनी मागच्या वेळेस केलेला आहे. असाच यापुढेही होईल असा आमचा दृढ विश्वास झालेला आहे. त्यामुळे आम्ही हा बेमुदत संप जोपर्यंत ठोस निर्णय काही होत नाही तोपर्यंत चालू राहील असं आश्वासन आम्ही कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे. त्या मिळण्यासाठी आम्ही हे बेमुदत संपाचं जे का आमचा हक्क आहे तो बजावत आहोत. निश्चितपणे विधानसभेमध्ये म्हणजे नागपूरला झालेल्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही तुर्तास संप मागे घ्या आणि तुम्हाला आम्ही तुमच्या निवडणुकीच्या अगोदर त्या तुमच्या जुन्या पेन्शनचा आणि इतर मागण्यांचा आम्ही विचार करू. परंतु ही लढाई आजची नाही आहे. ही लढाई 2005 पासून आम्ही लढतो आहे. परंतु प्रत्येक वेळेस छोटी मोठी गोष्ट घेऊन आम्ही आपल्या कुठल्याही जनतेला कुठला त्रास न देता सेवा बजावण्याचा काम करतो आहे. एकतर इतकी बेकारी वाढलेली आहे आणि त्यामध्ये जनतेचा कुठला हाल होणं हा सगळ्यात मोठा हेतू आहे. आमच्यावर कारवाई झाली तरी आम्ही घाबरत नाही आहे. परंतु या शासनाला दाखवून द्यायचं आहे की जुनी पेन्शन आमची म्हातारपणाची काठी आहे. स्वतः आमदार खासदार आणि न्यायालयाला मिळते ते आमच्या कर्मचाऱ्यांना त्यांना 5-5 वर्षात मिळते. आमच्या कर्मचाऱ्यांना 35 वर्ष झाली तरी जर त्याला मिळणार नसेल जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनचा हा जो बडगा आहे 2005 साली लागलेला कर्मचारी आता निवृत्त होतो आहे काहींचं वयमर्यादा संपल्यामुळे तर त्यांना 2200च्या वर पेन्शन मिळत नाही आहे. म्हणजे आम्हाला कुटुंबातही किंमत राहणार नाही निवृत्त झाल्यानंतर आणि तुटपुंज पगारावर आम्ही काम करतो आहे. खरं तर आपल्याला केंद्राप्रमाणे सगळ्या वेतन श्रेण्या पाहिजे. खंड दुसरासुद्धा आमच्या बाजूने लागला नाही. केंद्राप्रमाणे समान कामाला समान न्याय हक्काच्या मागण्या आम्ही मांडतो ते मिळत नाही आहे. लिपिकांनासुद्धा त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या मंजूर होत नाही आहे. नर्सेसच्या होत नाही आहे. अशा टेक्निकलच्यासुद्धा होत नाही आहे आणि ज्यांनी करोनामध्ये योद्धा म्हणून काम केलं आहे अशांच्यासुद्धा होत नाही आहे. या जनतेची सेवा करत असताना आम्ही या शासनाकडे अशाद्याही वृत्तीने बघत आहोत की याच अधिवेशनामध्ये नागपूरला आम्हाला जुनी पेन्शन मंजूर व्हावी त्याच्यासाठीचा अट्टाहास आहे. आणि आम्ही कुठल्याही या सरकारी कामकाजामध्ये कुठेही आम्ही व्यत्यय न आणता आज तागायत जो संस्थगित केलेला 14 मार्च 2023चा जो संप होता बेमुदत सरकारने आमच्याशी बोलणे केले आम्हाला लेखी दिलं की तुम्हाला 3 महिन्याच्या समितीने निकाल देऊन तुम्हाला ताबडतोब जुनी पेन्शन देऊ पुन्हा वेळ काढू धोरण ते राबवत आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही. या सरकारवर आमचा तसा विश्वास राहिलेला नाही आहे. आम्ही आता करा नाही तर मरा या योग्यतेवर आलेलो आहोत म्हणून आम्ही लढल्याशिवाय आम्हाला मिळणार नाही आहे. हा बेमुदत संप आम्ही तसा मागं घेणार नाही आहे. जुनी पेन्शन झाली पाहिजे. कंत्राटी कर्मचारी कायम झाला पाहिजे. सरळ सेवेच्या नोकऱ्या लागल्या पाहिजेत. अनुकंपा 100%. बदली कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. निवृत्त झाला आत्महत्या करतात ससूनचे कर्मचारी बदली कर्मचारी कायम होत नाही. ही सुद्धा गांभीर्याची बाब आहे. आमच्या वर्ग 4च्या भरत्या होत नाही आहेत. त्यांचा वारसा हक्क निघून गेलेला आहे. अशा अनेक प्रश्न आमच्याकडे आहे. आमचं निवृत्तीचं वय 58 60 होत नाही आहे. आमच्या मागासवर्गीयांना त्या ठिकाणी पदोन्नत्या मिळत नाही. ही गांभीर्याची जी गोष्ट आहे. आमच्यात गटतटीचं भांडण लावून हे सरकार देत आहे. मागासवर्गीय आमचा कायम पुढं लढायला असतो त्याच्या मागणीचा विचार केला जात नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि घटनेला धरून जे 50 कायदे रद्द करून 4 संहिता स्थापन केल्या त्याच्याशी आम्ही सहमत आहे. म्हणून आमचे जे कामगार कायदे आहेत आमच्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदे आहेत 353 रद्द करायला निघालेले आहेत. ते जसंच्या तसं अंमलात राहिल्या पाहिजे नाही तर आम्हाला संरक्षण राहणार नाही आहे. अशा विधायक मागण्यासाठी आमच्या माता भगिनींना 2 वर्षाची संगोपन रजा मिळत नाही आहे. अशा सगळ्या गोष्टीसाठी आमचे DA गोठवले जातात. DA मिळत नाही. वेतन त्रुट्या मिळत नाही. आम्हाला फक्त झुंजवत राहतात खेळवत राहतात आणि त्याच्यासाठीचा
मोर्चाचा एल्गार आहे. कालच नागपूरला झालेल्या मोर्चामधून काही मंडळी इथं येत आहेत आणि हा असाच विराट मोर्चा राहील, असंच आमचं एकीचं बळ राहील आणि सरकारला आम्हाला जुनी पेन्शन आणि इतर मागण्या ताबडतोब मंजूर करायला लावणार आणि त्यावेळेस आमचा संप निर्णायकदृष्ट्या आम्ही त्या ठिकाणी थांबू, अन्यथा हा चालू राहील. आमच्या विधायक मागण्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जे आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. दादा तर कायम शब्द बदलतात. दादा कधी कधी म्हणतात एका सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात 3 कर्मचाऱ्यांचा पगार भागतोय. दादांना माहीत नाही आहे जो खाजगीकरणातला येणार आहे तो गरीब कुटुंबातला येणार, त्याला 8 आणि 10 हजार रुपये देणार. त्यांची पिळवणूक म्हणजे आमची पिळवणूक आहे. त्याला कायम करा हे दादांना सुचत नाही आहे. त्यांना किमान वेतन द्या आमच्यासारखे, आम्हाला जीवन वेतन मिळत नाही आहे आणि सगळ्यांना सारखा न्याय पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विधान केलेलं आहे की आम्ही अन्याय खपून घेणार नाही आहे ते आम्ही घेणार नाही आहे आणि अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असताना सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. म्हणून कंत्राटीकरणासाठी 9 त्यांनी त्या एजन्स्या नेमल्या होत्या त्या आम्ही रद्द करायला लावल्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या रद्द केल्या. परंतु जुनी पेन्शन दिली शिंदे साहेबांनी, तर आमच्या नवीन तरुण पिढीचा एक प्रश्न मिटेल आणि आपले प्रश्न संपणार नाही आहेत. आम्ही सतत लढत राहू आणि निश्चितपणे आम्ही लढाईच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने त्या ठिकाणी आम्ही विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. आता ससूनच्या सर्वच कर्मचारी हे संपावर आहेत, त्यामुळे रुग्णांचे हाल होणार आहेत. नाही, ससूनचे मागच्या वेळेस आम्ही प्रयत्न केला. आम्ही 60% लोकांना कामाला जायला सांगितलं. सरकारने फक्त आश्वासन दिलं. वेळ काढू धोरण, यांना फक्त निवडणुका जिंकायच्यात आणि परत आम्हाला असंच लांबवत ठेवायचं. परत 5 वर्ष आमचा कोणी विचार करणार नाही. त्यांच्या आश्वासनावर जायचंच नाही आहे. आम्हाला आता बोला आणि आमच्या आता मागण्या मंजूर करा असा निर्वाळीचा इशारा आहे. सर्वच कर्मचारी संपावर आहेत. सर्वच कर्मचारी संपावर आहेत. आम्ही वेळ काढू धोरण काढत नाही. ज्या वेळेस गरज पडेल त्यावेळेस आम्ही प्राणाहुतीला देऊन जनतेची सेवा केल्याशिवाय राहणार नाही आहे. जनतेच्या करावर आमचा पैसा आहे. या मुख्यमंत्र्याच्या पैशावर पैसा नाही आहे. मुख्यमंत्री साहेबांना एक सांगतो, जनता आमची मायबाप आहे आणि त्यांच्या ताकदीवर पुढच्या निवडणुकासुद्धा आम्ही त्याच पद्धतीने कामकाज करू. निश्चितपणे शासनाला दाखवून देऊ प्रशासन आम्ही चालवतो आणि त्या प्रशासनाचा कणा मोडायला काढला तर सरकार चालणार नाही आहे. ही गोष्ट त्यांनी शिकली पाहिजे आणि आम्हाला सगळ्यांबद्दल आदर आहे. दादा ज्यावेळेस आमच्याकडे होते त्यावेळेस दादाच म्हणत होते की इतर राज्यांपेक्षा आपलं राज्य सुस्थितीत आहे तर जुनी पेन्शन द्यायला काही हरकत नाही. पण सत्तेत गेल्यावर का बदलले मला माहीत नाही आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात 32 साली 5 साली लागलेला कर्मचारी निवृत्त होणार आहे आणि जे मधले निवृत्त होणार आहे त्याचं काय, तुम्ही कमिटमेंट करा, लेखी द्या. तुम्ही आताच निवडणुकीच्या काळात देऊ नका. GR काढा, अभ्यास करा, पण GR जुनी पेन्शन जशीच्या तशी बहाल करा. आमच्यावर उपकार करू नका. जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे या ठिकाणी शिवराज इंटरप्राइजेस या स्पार्कल कॅन्डल बनवणाऱ्या बेकायदेशीर कंपनीला लागलेल्या आगीत आणखीन 2 महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूंची संख्याही 11 वरती गेली आहे. प्रियंका यादव वय 32 वर्ष आणि अपेक्षा तोरणे वय 18 वर्ष असं काल मृत्युमुखी पडलेल्या महिला कामगारांची नावं आहेत. तर 4 गंभीर जखमी झालेल्या कामगारांवर अजूनही ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तळवडे येथील राणा एंटरप्राइजेस कंपनीच्या आतील परिसरामध्ये शिवराज इंटरप्राइजेस नावाची बेकायदेशीर स्पार्कल कॅन्डल फटाके बनवणारी कंपनी चालवण्यात येत होती. त्या कंपनीला 8 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन मोठी आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत 6 कामगार जागीच दगावले होते तर आणखी 5 कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून यावेळी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीसाठीचे वस्त्रही पुण्यात विणली जात आहेत. यासाठी पुण्यात 2 धागे श्रीराम के नाम हा उपक्रम सुरू केला असून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी.
महामंत्र हा नवविजयाचा, दाही दिशातून घुमते नाम, रामप्रभूचे सुंदर नाम, जय श्रीराम जय श्रीराम. तब्बल 5 शतकांचा संघर्ष संपून रामललाचं भव्य मंदिर जे आहे ते श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये निर्माण होतं आहे. आणि यासाठी जी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर जी वस्त्र असणार आहेत ती आपल्या पुण्यामध्ये विणली जात आहेत. 2 धागे श्रीराम के लिए असा अभिनव उपक्रम जो आहे तो पुण्यामध्ये आत्ता सुरू आहे. आणि रामभक्तांचा मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला या उपक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळतो आहे. ज्यांनी प्रत्यक्ष हा उपक्रम राबवला आहे त्या सौदामिनी हँडलूमच्या संचालिका अनघाताई घैसास आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, 10 तारखेपासून हा उपक्रम सुरू झाला आणि मोठा असा प्रतिसाद रामभक्तांचाही पाहायला मिळतो. प्रत्येकाला वाटतं आहे की आता राम मंदिर होणार आहे, रामराज्य येत आहे, तर ते साजरं करायला हवं. रामरायाचा वनवास खऱ्या अर्थाने आत्ता संपतो आहे असं म्हणायला हरकत नाही. 263 लढाया झाल्या, त्यातल्या काही गुरु गोविंद सिंगांच्याही लढाया खूप आठवणीच्या लिहून ठेवलेल्या आहेत लोकांनी. असं अभूतपूर्व राममंदिर आता होतं आहे आणि त्या राममंदिरातल्या रामरायासाठी आपल्या हातून विणलेले 2 धागे, एक धागा श्रद्धेचा, आडवा धागा विश्वासाचा, अशा धाग्यांनी तयार झालेलं एक वस्त्र रामाच्या चरणी जावं, रामरायांनी ते परिधान करावं अशी इच्छा सगळ्यांनाच आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मी रामरायासाठी काहीतरी करावं. त्यातच मी हा उपक्रम गेली बरीच वर्ष करते आहे. हातमागाच्या विणकरांसाठी त्यांना सन्मान मिळावा याच्याकरता हा उपक्रम मी करते. तर त्याच्यामध्ये रामललासाठी 2 धागे प्रत्येकाचे, कारण तुम्हाला माहिती आहे राम मंदिर हे जनसहभागातून तयार झालं, तसंच जनसहभागातून वस्त्रही तयार व्हावं ही खरं सांगायचं तर मोरोपंत पिंगळेजींची कल्पनाच आहे की त्यांनी जी शिलांची कल्पना केली होती तर त्यांना विचारण्यात आलं होतं की या शिलांनी मंदिर बांधणार का, तर तेव्हा ते म्हणाले यांनी बांधीन न बांधीन, परंतु जेवढ्या शिला आल्या तेवढी मनं जोडली गेली आहेत. आज आमचं वस्त्रही तिथे पोचणार आहे आणि तेवढी मनंही जोडली गेली आहेत. हा खूप आनंदाचा ठेवा आहे. 10 तारखेपासून उपक्रम सुरू झाला, किती दिवस सुरू असणार आहे आणि कोणत्या वेळेमध्ये पुणेकरांना इथे येता येणार आहे? हा उपक्रम 10 ते 22 डिसेंबर या काळात आहे. सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासामध्ये आपण कधीही येऊ शकता आणि विणकाम करू शकता. मी एक आवाहन करीन, संध्याकाळच्या ऐवजी दुपारी या, तेवढी गर्दी कमी असेल, तुम्हाला शांतपणे विणकाम करता येईल. त्यामुळे मोरोपंत पिंगळेंनी जसं सांगितलं होतं की जेवढ्या शिला आल्या तेवढी मनं जपली गेली, तसाच आपल्याला पुणेकरांचा अतूट असा प्रतिसाद या उपक्रमाला मिळताना पाहायला मिळतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. राज्यात सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या बेमुदत संपावर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तोडगा काढला जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलंय. आम्ही अतिशय समजावून त्यांना सांगितलं की हे सरकार आता जी 3 लोकांची कमिटी केलेली होती त्यांचा अहवाल आलेला आहे, तो अहवाल आपल्याला मिळालेला आहे. तो अहवालाच्या बद्दल फायनान्स, ACS फायनान्स, चीफ सेक्रेटरी असे 3-4 बसून कामगार लिडरांच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा करा. ह्याच्यात आम्ही तिघांनी त्यांना सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन द्यायची. तुम्हालाही माहिती असेल, सभागृहामध्ये देखील मी देवेंद्रांनी सांगितलं. मी तर उलट सांगितलं की केंद्र सरकारचा काही ह्याच्याबद्दल अभ्यास चालू आहे, त्यांनी पण समिती नेमलेली आहे, परंतु त्याच्याशी हे लिंकअप आम्हाला करायचं नाही. परंतु ते जर आलं तर ते पण आपण पाहूया. ह्यांचाही जो काही अहवाल आलेला आहे तोही त्या ठिकाणी तपासूया आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा, आपल्या अधिकाऱ्यांचा पेन्शनच्या बाबतीमध्ये जो काही योग्य निर्णय असेल तो त्या ठिकाणी घेतला जाईल. त्यांनी सांगितलं की आम्हाला ते पाहिजे. मी त्यांना मागे सभागृहात सांगितलेलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महायुतीचं सरकार याबद्दलचा निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल. हे काल पण आम्ही त्यांना सांगितलं, परंतु ते म्हणले नाही आता किती दिवस झाले. म्हणलं ह्याची अंमलबजावणी तसं बघितलं तर 2031 का 32 पासून सुरू होणार आहे, तोपर्यंत तर अंमलबजावणी सुरू होण्याचा प्रश्नच होत नाही. तरी ते म्हणले की आम्हाला मार्ग काढून द्या. तो मार्ग काढत असताना 4 ते 5 प्रश्न हे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी तिथं त्यांना शब्द दिला की आम्ही तुमचे सोडून देतो. त्याच्यामध्ये एक जुन्या शिक्षकांचं बघा, 2005च्या आधी शिक्षक सेवक म्हणून लागलेले होते आणि नंतर ते परमनंट झाले, त्याच्यामुळे ते त्याच्यात बसले नाही. अशी काहीतरी 25,000ची संख्या होती.
त्या लोकांचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी सोडवला. इतर पण त्यांचे 2-3-4 प्रश्न होते ते पण सोडवले. आणि तरी त्यांनी भूमिका घेतली की बाबा आम्हाला तुम्ही शब्द द्या कधीपर्यंत होईल. शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही ह्याबद्दलचा निर्णय 100% घेऊ असं सांगितलं. आणि मग नंतर ती मीटिंग उठली आणि त्यावेळेस त्यांनी आवाहन केलं, आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं की आता जास्त ताणून न धरता आजच्या संपाच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये. कारण सरकार तसं बघितलं तर पत्रकार मित्रांनो, तुम्ही काल एक बातमी पण वाचली असेल, आरबीआयनी एक सगळ्या राज्यांना कळवलं. अर्थात आरबीआयला काय कळवायचं, तो आरबीआयचा अधिकारी, राज्याला काय निर्णय घ्यायचा तो पूर्णपणे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा अधिकार आहे. आणि तशा पद्धतीनं काल एकनाथराव शिंदेंनी फार पॉझिटिव्ह भूमिका तिथं घेतलेली होती. हे आम्ही सगळ्यांनी पाहिली आणि त्याला आम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट दिला. उद्या दिल्लीमध्ये, उद्या 16 तारीख ना का 15? 15 तारखेला काल आम्ही अमित भाईंना भेटलो. काल आम्हाला भोपाळला तिथल्या डॉक्टर यादवांच्या मुख्यमंत्री आणि दोघांचा उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला आम्ही तिघही गेलो होतो. त्यावेळेस सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला कांदा प्रश्न, दुसरा राज्यामध्ये निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न, असे 3 प्रश्न जे काही महत्वाचे आहेत. दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत पावडर दुधाची ही एक्सपोर्ट होत नाही आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जर हस्तक्षेप करून काही निर्णय घेतला तर त्याचा फायदा देशातल्या सगळ्याच दूध उत्पादकांना होईल. म्हणून तो एक विषय आम्ही घेतलेला आहे. असे 3-4 विषय घेऊन आम्ही काल बोलताना मात्र अमित भाईंशी मी, मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी असं बोललो की आम्हाला जास्त करून इथेनॉल आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात तुमची भेट पाहिजे. तर ते म्हणाले की उद्याच्याला तुम्ही या, म्हणजे 15 तारखेला या. तर 15 तारखेला आम्ही त्या ठिकाणी जातोय. ते 15 ऐका ना, ते 15-16ला तिथं आहेत. ते म्हणले 15ला या किंवा 16ला या. तर तुम्हालाही माहिती आहे की आज गुरुवार ना, 16 तारखेला आपलं अधिवेशनाचा आठवड्यातला शेवटचा दिवस असतो आणि नंतर अशासकीय कामकाज असतं. आम्ही साधारण टेंटेटिव्ह आत्ता असं ठरवलेलं आहे की 6 वाजेपर्यंत जर कामकाज संपलं तर त्याच्यानंतर दिल्लीला जायचं. दिल्लीला रात्री 9 किंवा 10 वाजताची वेळ देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. पीएचडी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथं मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे. काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे, मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे. त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे. मी मागे सभागृहामध्ये देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती आणि त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये, सारथीमध्ये, बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती विद्यार्थिनींना बाबा MPSCमध्ये, UPSCमध्ये, IAS, IPS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे, आपण डॉक्टरेटच्या PhDच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे. आता काय झालं पत्रकार मित्रांनो, मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही, परंतु काहींनी PhD हे जे काही राजकीय नेते आहेत त्यांच्यावर PhD चाललेली. म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेत नाही, परंतु राजकीय नेत्यांच्यावर PhD करून, PhD हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे, त्याबद्दल दुमत नाही. त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे. परंतु ते PhD करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे. त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती घेईल आणि तशा पद्धतीनं परमिशन देईल. पण काहींचं म्हणणं की बाबा ठराविकच आता संख्या घातलेली आहे, ती संख्या घालायला नको वगैरे वगैरे. आता आमचा साधारण कल असा असतो, काही लोकांनी PhD व्हावं, काही लोकांनी वेगवेगळ्या करिअर निवडावं, काही लोकांना आता ह्याच्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात. ट्रेनिंग दिलं तर नोकऱ्या त्या ठिकाणी मिळू शकतात, ते ट्रेनिंग त्यांना द्यावं.
मध्ये आम्हाला एक माहिती अशी मिळाली, जर्मनीमध्ये जर्मन भाषा जर येत असेल तर प्लंबर, फिटर वगैरे अशा प्रकारच्या कोर्स केलेल्यांना जर्मन भाषा मात्र आली पाहिजे. जवळपास 4 लाख मुलींची तिथं गरज आहे. तर त्याही संदर्भात आम्ही काही ठिकाणी जर्मन भाषेला म्हणजे जर्मन भाषा मुलांनी शिकावी म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. ज्या मुलांना परदेशामध्ये जाऊन तिथं नोकरी मिळवावी असं वाटत असेल, मुलींना वाटत असेल, तर त्यांनी तो पण त्याही संधीचा फायदा करून घ्यावा अशी साधारण आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आज अहवाल पटलावर मांडला जाईल का? कुठला पटलावर मांडल्याशिवाय हा संप मागे घेणार नाही. कुठला? अरे बाबा, तो अहवाल लगेच पटलावर, तो अहवाल आम्ही सरकार म्हणून आम्ही बघितला पाहिजे ना. त्याच्या संदर्भामध्ये आपण तो बघून त्याच्यानंतर आता कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे. पण नेहमीच राज्यकर्ते आणि कर्मचारी संघटना यांचे अतिशय चांगले संबंध राहिलेत. एक अपवाद मला आठवतोय, त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, परंतु वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना 52, 53, 54 काहीतरी दिवस त्यावेळेसचा एक संप झालेला होता. तेवढाच अपवाद हा साधारण पाहायला मिळतो. मात्र नंतरच्या वेळेस थोडंसं पुढं मागं झालं, परंतु वेळोवेळी मार्ग निघाले आणि त्याच्यामध्ये मार्ग त्याच्यामध्ये शेवटी त्यांना चर्चा करावी लागेल, आम्हाला चर्चा करावी लागेल आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढावा लागेल. काल खरं तर एवढं व्यवस्थितपणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं. माझी तर कर्मचारी संघटनांना, कर्मचाऱ्यांना, त्या संपामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही हे संप मागे घ्या. सरकार तुमच्या जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे, याबद्दल शब्द कालच मुख्यमंत्र्यांनी दिलेला. आज लगेच तुम्ही काहीतरी नवीन टॅगलाईन चालू नका किंवा ब्रेकिंग न्यूज चालू नका. आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न करू. तेव्हा का एक नाना, काका, बाबा, हे कोण का अण्णा, बापू, कोण काय बोलतात त्याचं काय मला विचारतात. त्यांना जे वाटतं ते विरोधी पक्षाचे आहेत, ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांना तसं बोलल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. ते कसं म्हणतील सरकार फार चांगलं चाललेलं आहे बरं का, असं म्हणून त्यांना चालणार आहे का? त्यांना त्यांचं काम करायचं आहे, आम्हाला सरकार चालवायचं काम करायचं आहे, आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करायचं आहे, असं आमचं चाललेलं आहे. आरोग्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आले पुण्याच्या रुबी हॉस्पिटल संदर्भात आहे, ते किडनी रॅकेट संदर्भात. त्याच्याबद्दलची माहिती घेऊ. असा बॅनर लागला की हे बॅनर लागला, तुमचं काय मत आहे? लगेच मत नाही, त्याबद्दलची माहिती घेतली जाईल. कधी कधी त्या बॅनरमध्ये तथ्यहीन बॅनर लागतात, त्याचा काही नोंद पण घेण्याची गरज नसते. पण हा बॅनर नोंद घेण्याची गरज आहे का नाही ते तपासून बघितलं जाईल आणि त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर लक्ष घातलं जाईल, तथ्य नसेल तर सोडून देईल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करून छगन भुजबळ आपला मोठेपणा कमी करतायत असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केले. हे सगळं तुम्ही बोलत असताना कॅबिनेटमध्ये तुमची चालत नाही अशी सिद्ध होत आहे. आणि मग जर कॅबिनेटमध्ये मांडणारे मुद्दे तुम्ही रस्त्यावर येऊन मांडणार असाल आणि त्याच्यातनं वाद निर्माण होणार असेल, जरांगे हा पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहे, तो काय तुमच्यासारखा प्रगल्भ नेता नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर घसरणं हा तुम्ही स्वतःचा मोठेपणा कमी करताय. हे मान्य आहे की तो चोखोचं बोलतो, तो काही बोलतो, शिव्या देतो. अहो पण ते ऍक्टिव्हिस्ट आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. तुम्ही या सत्तेत आहात, तुम्हाला सत्तेची समज असली पाहिजे. आणि जर तुमचं कॅबिनेटमधलं ऐकलं जात नसेल, राजीनामा. या देशाचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जेव्हा मुंबई महाराष्ट्राला द्यावी ही मागणी मान्य होत नव्हती,
तेव्हा एका माणसाने राजीनामा फेकला होता, त्या माणसाचं नाव CD देशमुख. असं काय घडत नाहीये महाराष्ट्रामध्ये? हे भांडण लावण्याचे उद्योग कशासाठी? 24 तारखेला माननीय एकनाथ शिंदे साहेब आरक्षण देऊ शकणार आहेत का? ओबीसीचं आरक्षण कमी होऊ शकतं का? मग हे सगळं होणारच नाही तर भांडण कशाला लावता? आता एक नवीन भांडण महाराष्ट्रात सुरू होईल. शेड्यूल कास्टमध्ये वर्गवारी करण्यात येणार आहे. वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 5. म्हणजे परत शेड्यूल कास्टमध्ये 1 विरुद्ध 1, 1 विरुद्ध 1 विरुद्ध 1. म्हणजे हे जे सरकार आहे हे जातीमध्ये भांडण कसं लागेल याचाच प्रयत्न करते. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की ही मनूची अवलाद आहे. हे मागासवर्गीयांना शांतपणाने जीवन जगू देणार नाहीत. ओबीसी कोण आहेत? शूद्र आहेत. का त्यांना घाबरून ठेवता? काय नाही सरकार इथनं जाहीर करत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. आमच्यातला एकही जण म्हणत नाही की मराठ्यांना आरक्षण देऊ नका, द्या. पण जा मोदी साहेबांकडे आग्रह धरा आणि घेऊन या. त्याच्यातली एकही गोष्ट करायची नाही आणि आपलं चालूच ठेवायचं. तिथे मंगल प्रभात लोढा, ज्याला महाराष्ट्राविषयी काही माहिती नाही, कधी एकाही आदिवासी पाड्यावर गेला नसेल, तो सांगतो की आदिवासींनी कर्मवर्जन केलं म्हणजे एखादा वेगळा धर्म स्वीकारला तर आम्ही त्याला आरक्षण देणार नाही. अरे गाढवा, तो दुसरा धर्म का स्वीकारतो हे तर विचार त्याला. या समाजामध्ये त्याला वाटत असलेली असुरक्षितता तर दूर करा. त्याच्याशी होत असलेला भेदभाव तो तर दूर करा. धनदानगे त्याच्या जमिनी खातायत त्या तर दूर करा. त्याला भिकेला लावतायत ते तर थांबवा. आणि तुम्ही काहीच करणार नाही आणि त्यांनी ह्याच्यासाठी जर धर्मांतरण केलं तरी तुमची चूक आहे, त्याची नाही. आणि मग त्याला धमकी देता काय तुझं आरक्षण काढून घेऊन? हा जो मनुस्मृतीने घालून दिलेला वर्णवर्चस्ववाद आहे तो या गव्हर्नमेंटमध्ये दिसतोय. आणि ह्या गव्हर्नमेंटमध्ये वर्ण व्यवस्थेमध्ये अडकलेल्या कुठल्याही जातीला मदत करायची नाहीये. त्यांना अस्वस्थ करून सोडायचंय. हेच या गव्हर्नमेंटचा एकमेव उद्देश आहे. आज मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय. पाहुयात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत. मग ते निवेदन म्हणजे निवेदनच होणार. 2 दिवस लेट पण निवेदन नेटकं होणार. आणि विजय मिळवायचा असेल तर माणसानं छत्रपती शिवरायांचा विचार मनात घेणं खूप गरजेचं आहे. ते एकदा बाहेर पडले येताना विजय घेऊन माघारी येत होते. नुसतंच आज आपण कुठं एखादी पोस्ट टाकली म्हणून पळालो, समाजाची हार होता कामा नाही. जे काय करायचं असेल, मी कोणाची भावना कधीच दुखवणाऱ्यातलं पोरगं नाही. जी काय आपल्या समाजाची भावना असेल तीच करू. फक्त आपण सगळे विचार करू, त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू. नेमकं काय केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, आज का उद्या कधी केलं पाहिजे याच्यावर ज्यावेळेस निर्णय होईल. समाज हे समाजच असतो. एकदा समाजाने ठरवलं यश प्राप्त झालं. 17 तारखेची जी बैठक आहे ती जर 24 तारखेपर्यंत आंदोलन नाही मिळालं तर पुढे काय करायचं या संदर्भात आहे का? हे सगळं थोडं स्पष्ट करा. हो, कारण 2-4 घटना अशा झाल्यात पाठीमागं, त्यामुळं आम्ही 24च्या नंतर ही बैठक घेणार होतो. ना विलाज आहे आमचा, आम्हाला 17ला घ्यावा लागते. कारण 2-4 घटना आमच्यावरती विश्वास उडाण्यासारख्या सरकारकडून झालेल्या आहेत. त्यामुळं आम्ही का सावध होऊ नये? सरकारवर आम्ही 100% 24 डिसेंबरपर्यंत दादा विश्वास ठेवला. काय घटना आहे? 4-5 आता आमचे अंतर्वाल्यातले लोक गुन्ह्यातले अटक करू नये म्हणले होते, अटक केले. तिथं आमची फसवणूक झाली. गुन्हे मागं घेऊ म्हणले, ते घेतले नाही. तिथं आमच्याशी दागा फटकाच झाला. तुम्ही त्याचं ऐकून आमच्या आरक्षणाचे स्टेटमेंट बदलायला लागलात. म्हणजे तुम्हाला मराठा समाजाला किंमतच द्यायची नाही असा त्यातून अर्थ निघाला लागला. तुम्ही मराठा समाजाला
अन्यायच करायचं ठरवलंय ते आम्ही नाही ना सहन करणार. इथं गप्पा मारत नाही किंवा प्रेस पुढं बोलतो म्हणून बोलत नाही. इथं पूर्वीचा मराठा नाही राहिला आता. स्वतःच्या लेकरासाठी मराठा समाज आता शांततेत पण कोणत्याही टोकाचं आंदोलन करू शकतो या भूमिकेत आहे. आणि जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षातल्या नेत्याला न जुमानता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आता रस्त्यावर येऊ शकतोय. आणि आमच्या डोळ्यात देखता अशा फसवणूक झाल्या. महाराष्ट्रातल्या सगळे गुन्हे मागं घेऊन म्हणली होती तीही आणखीन घेतलेले नाहीत. ही झाली 4थी फसवणूक. 5वी आम्हाला लेखी देऊ म्हणले होते, आणखीनही दिलं नाही. ही झाली 6वी फसवणूक. तुम्ही त्याचं ऐकून कुऱ्हाडीची भाषा त्यो करतो, आमचे लोक अटक करा त्यो म्हणतो आणि सरकार ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करतो. ही झाली 7वी फसवणूक. त्यांच्याच पाहुण्यांनी त्यांचेच हॉटेलं जाळलेलं असताना आंदोलन ह्या मराठ्यांचं बदनाम केलं. आमचे नांदेड जिल्ह्यापासून लातूर, नायगावचे, बीड, माजलगावचे लोक विनाकारण घुसवले. ज्यांना सगळ्याच महाराष्ट्रातले एकाच नाव घेण्यापेक्षा विनाकारण गुंतवले. आमची फसवणूक व्हायला लागली. आम्ही कवर थांबणार. आता तुम्ही याला असं जे बोलताय त्यावरून एक नवीन विषय आलेला आहे की छगन भुजबळ असं म्हणतायत की मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, पण मीच विरोधक असल्याचं चित्र रंगवलं जातंय. 24 डिसेंबर रोजी मला गोळी घालून ठार मारले जाऊ शकते असा पोलिसांकडे रिपोर्ट आहे आणि झुंडशाहीला त्यांचा विरोध आहे असं तिथं म्हणणं. आता अन्यायाचं बघा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं त्याला जर तो झुंडशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याचं लक्षात येईल. आणि त्याला कोण गुळे आणि ते कशाला कोण खराब करेन हात स्वतःचे, तो काय असा. आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीयवादी म्हणून. आणि मग कोण आहे तू? कोण आहे? जातीयवादी नाही तर कोण? तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोरगरीब लोक आहेत त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट कर म्हणतो, करत नाही. तिथं तुझा जातीवाद. ओबीसी महामंडळ सगळं खाल्लं, तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही, तिथं तूच अन्याय जातीवाद केला. मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे घटनेच्या पदावर बसून तू बोलतो, तिथं जातीवाद तूच करतो. सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच. कुऱ्हाडीची कोयत्याची भाषा तोच करायची, पाय तोडायची भाषा तोच करायची, करायला बी लावायची. आंदोलनं गावागावात उभा करायला लावायची, तोच करायला लावायचे. परत म्हणायचं मी द्वेषी नाहीये. आणि तुला कोण गोळी मारीन कशाला? इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत. आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुंतलं नाही. आरक्षण घेतो तर आम्ही 100%. तुला काहीच करायची गरज नाही. आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला गोळी मारणारे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाहीत. हो, त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळत. त्याला कणून हागायची सवय लागलेली, घेणं देणं. त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची? याडपटावणी बोलत कोणकडे बी. त्याला काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे? तू त्याच गोळ्यातून आलेला आहे, तुला खायला कोण गोळ्या? आणि ते भाषा काय शिकवतो तू हे जवानीच्या आम्हाला? आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं, उगाच काही सांगत. आम्ही सांगितलं का नाशिकमध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले? आम्ही सांगितले का? आम्हीच हाताळले. हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला? जळगावला काय झालं? आम्ही हाताळलं. काय प्रशासनाला नाही का देता आला? पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला? वाशिमला काय झालं? पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही देता आलं का? आम्ही तो यासारखं बोंबलत नाही जीवाला धोका देत नाही आम्ही मारायला. हिंगोलीत काय घडलं? आम्हीच हाताळलं. तो यासारखं असले कणलो नाही. आम्ही म्हणलो का आमच्या जीवाला धोका इथं अशी गोष्ट होती. ती संशयास्पद आहे का कशी होती तपासली का? आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट? आम्ही म्हणतो का? आम्हाला गरज नाही. ते खरं आहे का खोटं आहे तुम्ही तपासा. खोटं असलं तर सोडून द्या, खरं असलं तर द्या रिपोर्ट. दिला का रिपोर्ट आमच्या जीवाला धोका आहे म्हणून पोलिसांनी? मग का नाही दिला? काही जिल्ह्यात 24ला सांगणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार. काय धोका आहे काय त्या वेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही 24ला सांगू. तर आम्हाला काही अडचण नाही.
काही होत बी नाही आणि आम्ही कशाला भेद बी नाही. हा फार गंभीर आरोप आहे पाटील. हो. तुमच्यावर हल्ला करण्याचा प्लॅन होता का? तिथे काय घडलं नेमकं थोडक्यात तरी सांगा. नाही मी हे बघा, आम्ही त्यासारखे करणारे नाही आहेत, भेटणारे नाही आहेत. संशय व्यक्त होता, त्याच्यावरती पोलिसांनी काय रिपोर्ट दिले का? मग पण आम्ही आजपोत म्हणलो का? तुला कोणत्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला ते सांगा. तुझ्याच पोलीस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांच्याकडून असली कारणं लिहून घेतो, रिपोर्ट द्यायला लावतो. तुझ्या मग कोण गेलं रे गोळ्याला फिरायला? कोणाचा गोळ्या येतात? तो ह्याच्या तोच हाणायला लावलेला आम्हाला अंतरावरल्या गोळ्या आमच्यावर 2-2 खिशे भरून येत तशात, आणि तू आम्हाला कशाला सांगतो? पण आम्ही असले रडके धंदे करत नाही. रड आमच्यापाशी नसते. काय आहे काय नाही, काय संशय आलाय ती त्यावेळी सांगितलेलं आहे. त्यांनी तपासलं नाही तपासलं, आम्ही देणं दिलं नाही, ते संपला विषय. कारण आम्ही भेकाडत नाहीतच, भेद आम्ही नसतोच. तो यासारखं उगाच संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलतं, कुठं पोलीस मागं पुढं हिंडावत म्हणून ही देतं आम्हाला. काही दावऱ्यात 30-30 किलोमीटरवर सुद्धा मागं पुढं पोलीस नसायचे. 60-60 किलोमीटरवर सुद्धा मागं पुढं नसायचे. हद्द संपली तरी 20-20, 25-25, 30-30, 50-50 किलोमीटर आम्ही तसंच गेलो तरी आमचा फोन नाही. आम्ही कायच म्हणलो, कार्यक्रमाच्या ठिकाणी संरक्षण असतं आम्ही म्हणलो नाही, मधल्या टप्प्यात नाहीये. कुठं काय विरोध झाला आम्हाला हे आम्ही सांगितलं का? रडक्यासारखा तुझ्यासारखा हे होत आहे आम्हाला, ती आम्हाला नाही सांगितलं. आम्ही सांगत नाहीत, आम्हाला गरज नाही. याचं काय हे रडून सरकारला फसवायला लागले, सरकारवर दबाव आणायला लागले, देवेंद्र फडणवीस साहेबांवर जास्त आणायला लागले. याला घ्यायच्या त्याच्या केशी मागं करू, याला या नाही झोप, याला या आंदोलनाचं काही नाही. याला दाटून ओबीसीचा नेता व्हायचंय आणि स्वतःवरचे सगळे आरोप धुवून घ्यायचे आणि हे ओबीसीला विचारणार नाही आणि हे कोणालाच विचारणार नाही. इतका घातकी माणूस येऊ आयुष्यात. बाकीच्या गोरगरीब ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे, ओबीसी गरीब धनगर बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे. मुद्दा म्हणून मी 1 मिनिट जास्तीचं बोलतोय की धनगर बांधवांनी सुद्धा हे समजून घेणं ग्रामीण भागातल्या गरजेचं आहे. हा प्युअर वापर करणार आहे, गोरगरिबांना न्याय हा देऊ शकत नाही. याची फक्त चाल आहे. हे आलेला आहे मधून, याला डबलमध्ये जायचं नाही, हे जामीनवर. यामुळे याला सरकारला असले खोटे नाटे आरोप करून माझ्या जीवाला धोका आहे, मै छाती दुखती, मला मारतेनच, मला हाणतेनच, असलीच भाषा बोलतेत. आम्ही सुरुवात तू केली, जातीवादाची भाषा तू केली, समर्थन तू केलं, जाती तेढ निर्माण होईन असं तू केलं. तू बोलतो तू मंत्रिपदाची गरिमाच राखे ना, त्याला आम्ही काय करावं? म्हणून याला त्या केसेस घ्यायच्यात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचा डाव समजून घेतला पाहिजे की याला याच्यातून मोकळ व्हायचंय. तुमच्या सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा होरगुडून येऊ पुढे जाईल. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पाहुयात आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले. विधान परिषदेचं तरी मला माहिती नाही, पण आज आपल्या राज्यात एक मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत पण अजूनही पदावर बसून चिकटून आहेत ते, आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. पण सगळे आमदार त्यांच्या मनातली भावना बोलत असताना, एवढ्या मोठ्या विषयावर बोलत असताना, तिघांमधून खालच्या हाऊसमध्ये तरी आता एवढा वेळ झाला 3-4 तास कोणीच त्या तिघांमधून नाहीये. हे दुर्दैव आहे. म्हणजे नक्की सरकार ह्या विषयावर सिरियस आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबरीने 2-3 महत्वाचे प्रश्न आहेत जे आपल्यासमोर मांडायचे आहेत. एक तर आज सकाळी एक धक्कादायक बातमी जी वाचली मुंबईबद्दल आहे, ती म्हणजे मुंबईचा जो साऊथ बाउंड कोस्टल रोड आहे, हे घटनाबाह्य सरकार विचार करत आहे की त्याला टोल टॅक्स लावायचा. आता इथे सुनील प्रभूजी महापौर राहिलेले आहेत, मला वाटतं आपल्या वेळेपासून ही चर्चा सुरू आहे कोस्टल रोडची. आणि जो कोस्टल रोड बीएमसी बनवत आहे साऊथ बाउंड, ह्याला एक सुद्धा टोल न लावता आणि सिग्नल न लावता, कुठचाही टॅक्स न वाढवता, जेव्हा शिवसेना सरकारमध्ये होती आणि बीएमसी पण चालवत होती तेव्हा आम्ही हे टोल फ्री आणि सिग्नल फ्री असा हा रस्ता करत होतो. कदाचित त्यांना कुठचं तरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर दिसला असेल, कारण हल्लीचे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरकच कळत नाही आणि म्हणून त्यांना ट्रॅक्टर अशी थोडी गफलत झाली असेल आणि टोल लावायचा हे डोळ्यासमोर ठेवलं असेल. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत की पुणे लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ, आम्ही गेले 6-7 महिने प्रश्न विचारत आहे की इथे निवडणुका होणार तरी कधी. जर आपण पाहिलं असेल मागच्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर या सरकारने, घटनाबाह्य सरकारने एवढा धसका घेतलेला आहे की महाराष्ट्रात अनेक अशी शहर आहेत जिथे अजून निवडणुका झालेल्या नाहीयेत, महापौर नाहीयेत, स्थानिक जनप्रतिनिधी नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत, कमिट्या नाहीयेत, पण प्रशासक बसवून भ्रष्टाचार सुरू आहे. आम्ही रोड स्कॅम काढला, सॅनिटरी पॅडचा स्कॅम काढला, स्ट्रीट फर्निचर स्कॅम काढला, ब्युटिफिकेशनचा स्कॅम आता लवकरच लोकांसमोर आणू. हे सगळे स्कॅम होत असताना
सेनेटची निवडणूक पण नाही घ्यायची आणि लोकसभेची पण निवडणूक नाही घ्यायची. हा सगळं हे जे धोरण चाललेलं आहे हे लोकशाही मारून टाकलेली आहे महाराष्ट्रात आणि ती पुन्हा जीवित करण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. आदित्यजी, केंद्रातून पथक आलं होतं नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला. 40 मिनिटं हे पथक फिरलं, मात्र असे आरोप केले जात आहे की शेतकऱ्यांना फक्त हायवे लगत असलेल्या जमिनीतील शेतकऱ्यांना भेटले, ग्रामीण भागात ते गेले नाही. मला वाटतं आपण जर गेले 1 वर्ष महाराष्ट्रात फिरत असाल तर सगळीकडे हेच सांगितलं जातं. आपण माझ्यासोबत बांधावर देखील आलेला, शेतकऱ्यांमध्ये आपण चर्चा देखील केलेली आहे आणि हेच सांगितलं जातं की महाविकास आघाडी सरकारने जी उद्धव ठाकरे साहेबांनी कर्जमुक्ती दिली होती ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. तेव्हाचं जे नुकसान भरपाई होती ती पोचायची. पण कुठेही तुम्ही जा, हल्ली शेतकरी कोणी असो बोलायला घाबरत नाही की ह्या घटनाबाह्य सरकारची मदत 1 रुपया सुद्धा गेलेला नाहीये. ना पीक विम्याचा गेलाय ना सरकारी मदत गेलेली. पंचनामे पण करायला लावतात ते एवढ्या अडीअडचणी असतात की 72 तासात पंचनामे करा, जिओ टॅगिंग करा वगैरे हे सगळं. म्हणजे एकतर शेताचं नुकसान झालंय तो त्रास आणि त्याच्यावर सरकार जे डोक्यावर बसलंय त्याचा त्रास घेऊन शेतकरी आता पुढे चाललेला. मला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे ज्यांनी महिलांवर घाणेरडे शब्द वापरलेत, महिलांवर तुम्ही फक्त शिवीगाळ केलेली आहे, असे मंत्री अजूनही कॅबिनेटमध्ये आहेत. मग पुढे काय अपेक्षा करायची आहे सरकारकडून? ज्यामध्ये भाजपचे माजी मंत्री राजेश टोपेंना शिवीगाळ करत आहेत आणि एका लोकप्रतिनिधीकडून अशी ऑडिओ क्लिप व्हायरल होणं किंवा अशा शिवीगाळ करतात, किती गंभीर? मला वाटतं ही मी अजून ऐकायची आणि कदाचित ऐकणार सुद्धा नाही, पण अशा गोष्टी टाळलेल्याच बऱ्या असतात. आणि संस्कृती आपण बघतोय महाराष्ट्राची जी आहे ती आणि त्याच्या अनुषंगाने आपण पुढे चाललोय का हा विचार करणं गरजेचं आहे. मन नव्हतं, खरं सांगतो मी, मन नव्हतं. फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी. अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असेन आणि लढत राहीनच. पण सगळ्याच आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटनाबाह्य सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं. ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्रद्रोही बसवलं आमच्या राज्यावर, तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं. हे मी तुम्हाला कॅन्डिडेटली सांगतो. मला कुठेही उभं करा. माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्याच लाईनमध्ये होतो. लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा, मला काही त्रास नसतो. पण कोणासोबत उभं राहायचं? माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक, महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले, त्यांच्यासोबत मी उभं राहीन. पण ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातून पळवला, एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवलं, ह्यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो नाही. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.